संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामावरून रंगकर्मींनी अनोखं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राजेश क्षीरसागर, प्रशासक के मंजुलक्ष्मी, महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार, रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते आणि हेरिटेज कमिटीचे सदस्य यांची नाट्यगृहात बैठक झाली. या बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सध्याचं काम समाधानकारक झालं असून चांगलं काम व्हायचं असेल तर थोडा वेळ लागणार असल्याचं सांगितलं. आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासन नाट्यगृहाला वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत आहे. यापुढे देखील लागेल ती मदत करून काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं. शहर अभियंता रमेश मस्कर यांनी आगीनंतर मलबा काढायला वेळ लागल्यामुळं आणि पावसामुळं बांधकाम करायला वेळ लागल्याचं सांगितलं. रंगकर्मींच्या सूचनांचं पालन करून लवकरात लवकर काम पूर्ण करून घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी पहिल्या टप्प्याचं काम 30 नोव्हेंबरपर्यंत, दुसऱ्या टप्प्याचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून 27 मार्चपूर्वी नाट्यगृह जनतेसाठी खुलं करण्यात येईल असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. जो पहिला टप्प्याचं काम आहे आणि त्यांचं काम सध्या सुरू आहे, त्यांना नोव्हेंबर 20 पर्यंत आपण टार्गेट दिलेले आहे. त्यांना ऑलरेडी आपण एक लीगल नोटीस पण इश्यू केलेली आहे. तो कॉन्ट्रॅक्टर पण आज उपस्थित आहे. तर कुठलाही परिस्थितीत आपण फर्स्ट फेजचे काम नोव्हेंबर 20 पर्यंत पूर्ण करणार आणि सेकंड फेजचे काम पण वेगाने सुरू आहे. आणि जो दुसरा टप्प्याचे काम आहे तो खासबागचे स्टेज आणि स्टेजच्या पाठीमागे जे चेंजिंग रूम्स आणि टॉयलेट्स आहे त्याच्यामध्ये आहे. आणि हे काम आपल्याला डिसेंबरमध्ये पूर्णपणे पूर्ण करून आपल्याला हँडओव्हर करून घेणार आहे. तिसरा आणि 14 टप्प्याचे काम हा गोदरेज कंपनीकडे आहे आणि पूर्ण अकोस्टिक्स आणि हा रंगमंच आणि त्यांचे सर्व ड्रेपरी हा सगळे काम त्यांच्याकडे आहे. आणि हा काम पण पूर्ण करून मार्च 27 पर्यंत आम्हाला जागतिक रंगभूमी दिवसात हा हँडओव्हर करा असा सर्व कलाकारांच्या आग्रह आहे. आणि आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर्स आणि कन्सल्टंट्स आणि महानगरपालिकेच्या वतीने पण त्याच्यासाठी पूर्णपणे आपण प्रयत्न करू. आणि आज एक नवीन ऑफिस पूर्णपणे आमचे एक जेई इथे 24 तास बसणार आहे आणि डेडिकेटेड केशवराव भोसलेच्या कामासाठीच आपण इथे एक ऑफिसच्या स्थापन केलेली आहे. अभिनेते आनंद काळे यांनी रखडलेलं काम मार्गी लावण्याकडे महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार लक्ष देत नसल्यानं आंदोलन करावं लागल्याचं सांगितलं. की 3-3 महिने झाले तरी इथे कामच होत नाही आहे किंवा माणसंच कामाला नाही आहेत असं नको. हे आम्हालाही माहिती आहे की ते एका वर्षात होणार नव्हतं, पण आम्ही मुद्दाम धरून ठेवलेलं होतं की 1 वर्षात आम्हाला पाहिजे, तर कुठेतरी 1.5 वर्ष 2 वर्षामध्ये ते थिएटर आम्हाला उपलब्ध करून मिळेल. त्याच्या क्वालिटीच्या संदर्भात म्हटलं तर आता प्रसादी आहे, किरणी आहे, आमच्यातलं कोण ना कोणतरी, सुनील आहे, प्रत्येक दिवशी कोण ना कोणतरी आमचं इथे उपस्थित आहे आणि त्याचे जे काही अपडेट आहेत ते ग्रुपवरती टाकले जातात. हे सगळं आंदोलन करण्यामागे जे दादांनी सांगितलं की दरवेळेला आंदोलन करायला लागतं असे भाव नाही आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये ते आडवं पडून बंद करायचं हेही नाही आहे. आम्ही उलट सगळ्यांना सांगतोय की कुठले तरी मागचे मुद्दे काढून रिव्हर्स गिअर टाकून त्याला खीळ बसवू नका. पुढे जात राहूया, काही गोष्टी पुढे मागे होतील, दॅट इज ओके, पण लवकरात लवकर रंगमंच आम्हाला वापरण्यासाठी मिळावा एवढी एकच आमच्यातली भावना आहे. आमचे काहीही गैरसमज नाही आहेत किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल खूप मोठा आक्षेप नाही आहे. फक्त लवकरात लवकर आणि ज्या रिक्वायरमेंट आहेत, ज्या क्वालिटीच्या गोष्टी अपेक्षित आहेत, जे आत्ता बाहेर चालू आहे त्या पद्धतीनं आम्हाला करून मिळावं एवढीच आमची भावना आहे. ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी नाट्यगृहाला लागलेल्या आगीचा तपास झाला का, झाला असेल तर आगीची कारणं जाहीर करा आणि तपास झाला नसेल तर या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. यावर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी निरुत्तर झाल्या. तो पुनरावृत्तीची तुम्ही टाळणार. यामुळं एकदा तुम्ही मुदत घ्या आणि या मुदतीमध्ये एकदा जनतेला सांगा किंवा ह्या कारणाचं आहे किंवा याचं कारण आम्ही शोधू शकलो नाही हे तुम्ही डिक्लेअर करा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेळ लागतोय हे खरं असलं तरी चांगल्या कामासाठी गडबड करून चालणार नाही असं सांगितलं. यावर रंगकर्मींनी दर्जेदार कामासाठी वेळ द्यायला हरकत नाही, पण 3 महिने काम बंद राहणं हे चुकीचं असल्याचं सांगितलं.
प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे दिलीप देसाई यांनी छताची उंची नेमकी कुणी कमी करायला लावली याबाबत ठेकेदारांनी खुलासा करावा अशी मागणी केली. हेरिटेज कमिटी सदस्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट, थर्ड पार्टी ऑडिट यासह विविध तांत्रिक बाबींबाबत महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांना माहिती विचारली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, बाबा पार्टे, माजी महापौर ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, बाळ पाटणकर, राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, प्रसाद जमदग्नी, किरणसिंह चव्हाण यांच्यासह हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि रंगकर्मी उपस्थित होते.